नाशिकच्या पंचवटीमधील हिरावाडी परिसरात एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय। दुसऱ्या मजल्यावरून 35 फूट लिफ्टच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर वृद्धाला बाहेर काढलं असून डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील खंडाळा माथा इथं टेम्पो आणि 2 बसचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 15 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींना तात्काळ शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। बीडच्या कडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप परवाना साखर आयुक्तांकडूनच रद्द करण्यात आलाय। याच विरोधात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन केलं। रद्द केलेला कारखाना पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी आणि भीमराव धोंडे आक्रमक झाले। धुळे शहरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्हा रुग्णालय पाण्यात शिरलं। रुग्णालयातील अद्ययावत अपघात विभागात पाण्याचा गाळ साचलाय। लाखो रुपये खर्च करून 10 बेडचा अपघात विभाग तयार करण्यात आला, मात्र उद्घाटनाआधीच पावसाच्या पाण्यानं कामाची गुणवत्ता समोर आणली। कार्तिकी यात्रेदरम्यान वारकरी भाविकांमध्ये रहाटावरील तुळशीमामेची मोठी मागणी असते। पंढरपुरात 700 वर्षांपासून काष्टी कापडी समाजातील कारागीर कुठल्याही यंत्राचा वापर न करता रहाटावर तुळशीमा बनवण्याचं काम करतात। कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 3057 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित 10 काट पथकं नियुक्त करण्यात आली। संभाजीनगर शहरामध्ये 20,000पेक्षा अधिक पाळीव श्वान आहे, मात्र महानगरपालिकेकडे 7 महिन्यात फक्त 62 श्वानांची नोंदणी झाली आहे। मांजर किंवा अन्य जनावरांची नोंदणी झाली नाहीये। पाळीव प्राण्याच्या परवान्यासाठी पालिकेनं 750 रुपये शुल्क ठेवल्यानं त्याला अल्प प्रतिसाद मिळतोय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी मिरकरवाडा जेट्टीला भेट दिली। मच्छीमारांशी संवाद साधला। चक्रीवादळाच्या दृष्टीनं सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कन्हाळ गावात संपूर्ण गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली। दूषित पाण्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांना जुलाबुलटी सुरू झाली, त्यामुळे संपूर्ण गाव बाधित झाले। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं पुन्हा थैमान मांडले, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात कापून ठेवलेलं धान पीक पाण्यानं खराब झालं। यामुळे सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली। शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे नोंदणी केंद्रावरील नियोजन कोलमडलं। नोंदणी केंद्रावरील अनागोंदीमुळे संतप्त शेतकरी झाले असून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीनं उपोषण करण्यात आलं असून यावेळी कर्जमाफीची मागणी आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला।